नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण समजून घेणार आहोत लेक्चर नंबर 3 जो आहे आपला ऑफिशियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ मध्ये आपण डेटा टाईप्स जे आहेत ते समजून घेणार आहोत. स्टुडंट्स, खूप सोपं आहे. एकंदरीत आतापर्यंत आपण जेवढं काही शिकत आलेलो आहोत ओप्समध्ये ते सगळ्या गोष्टी सोप्या होत्या, कन्सेप्च्युअल होत्या, म्हणजे थिअरेटिकल होत्या. बट इथून तुमची प्रोग्रामिंग पार्ट सुरू होईल. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, डेटा टाईप्स. डेटा टाईप म्हणजे काय, कुठल्या तरी व्हेरिएबलला त्याचा टाईप असाइन करणे किंवा त्याचा टाईप काय ते ओळखणे. सगळ्यात महत्त्वाचं काय की C++ सपोर्ट्स व्हेरियस डेटा टाईप्स. ठीक आहे. व्हेरियस डेटा टाईप्स तो जो आहे C++ तो सपोर्ट करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ डेटा टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल INT, फ्लोट. ओके. आणि त्यानंतर INT फ्लोट आहे, बुलियन आहे. ठीक आहे. कॅर आहे, डबल आहे. ठीक आहे. डिफरंट काइंड्स ऑफ डेटा. डेटा टाईप्स डिफाईन द काइंड ऑफ डेटा अ व्हेरिएबल कॅन स्टोर. तो काय डिफाईन करतोय, काइंड ऑफ डेटा डिफाईन करतोय ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आपण स्टोर करू शकतो. कुठल्या प्रकारचा व्हेरिएबल आपण स्टोर करू शकतो. एक इंटिजर स्टोर करू शकतोय का, एक फ्लोट स्टोर करू शकतोय का. आणि अशा गोष्टी जे आहेत जे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल INT आहे, फ्लोट आहे. ठीक आहे. डबल आहे. तर ह्या जी गोष्टी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. ठीक आहे स्टुडंट्स. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, C++ इज स्टॅटिकली टाइप्ड. यू मस्ट डिक्लेअर द टाईप ऑफ व्हेरिएबल. यू मस्ट डिक्लेअर द टाईप ऑफ द व्हेरिएबल बिफोर युजिंग. आपल्याला काय लागतं की पायथन म्हणजे कसं अशा गोष्टी होत नसतात. C++ मध्ये काय होतंय की स्टॅटिकली टाइप्ड लँग्वेज, स्टॅटिकली टाइप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सो दॅट त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबलला डिक्लेअर करण्याच्या आधी आपल्याला त्याचा टाईप डिक्लेअर करावा लागतो इन द फॉर्म ऑफ डेटा टाईप. ठीक आहे. मग तो INT असू दे, फ्लोट असू दे, बुलियन असू दे, डबल असू दे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे सेम आणि बेसिक आहेत INT, फ्लोट, कॅर आणि डबल. ठीक आहे. हे बेसिक आहेत. बुलियन रिटर्न्स 1 फॉर ट्रू अँड 0 फॉर फॉल्स. जे बुलियन आहे डेटा टाईप तो आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये देतोय, 1 आणि 0 म्हणजे ट्रू अँड फॉल्स मध्ये देतोय. स्ट्रिंग इज इन्क्लुडेड वाया हॅश इन्क्लूड स्ट्रिंग. ठीक आहे. यूज ऑफ साइज ऑफ टू फाइंड मेमरी साइज ऑफ अ डेटा टाईप. म्हणजे काय, यूज स्ट्रिंग इज इन्क्लुडेड वाया हॅश इन्क्लूड स्ट्रिंग. याच्यामध्ये काय होतंय, आपल्याला जर का स्ट्रिंग डेटा टाईप आपल्याला यूज करायचा असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागतं, त्याला आपल्याला हॅश इन्क्लूड स्ट्रिंग आपल्याला त्यामध्ये आपलं ही जी स्टँडर्ड हे जे आहे लायब्ररी आहे ती आपल्याला यूज करावं लागतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला स्टँडर्ड यूज करावा लागतो. जसं हॅश इन्क्लूड आपण यूज केलं IO स्ट्रीम. ठीक आहे. आपण IO स्ट्रीम का यूज करतो, कारण इनपुट आउटपुटसाठी. तसं हा जो पॅकेज आहे स्ट्रिंगचा तो कशासाठी यूज करतोय आपण, स्ट्रिंग डेटा टाईप आपल्याला इथं परफॉर्म करायचं. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, द साईज ऑफ टू फाइंड मेमरी साईज ऑफ द डेटा टाईप. म्हणजे काय, साईज ऑफ ऑपरेटर जो आहे, साईज ऑफ ऑपरेटर. तर साईज ऑफ ऑपरेटर हा कशासाठी यूज होतोय, ज्या डेटा टाईपची काय फाइंड आउट करायची आपल्याला, मेमरी किती, त्याच्यामध्ये किती मेमरी आहे. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा क्लिअर झाला. त्याच्यानंतर आता डिफरंट टाईप्स ऑफ डेटा टाईप्स जर बघितले गेले तर कुठले कुठले, हे बघा, बुलियन आहे, कॅर आहे, INT आहे, फ्लोट आहे. ठीक आहे. बुलियन आहे, ॲरे, INT आहे, फ्लोट आहे. ठीक आहे. मला काय म्हणायचं की एवढे सगळे आहेत आणि हे किती व्हॅल्यू म्हणजे किती डेटा स्टोअर करतं, 1 बाईट, 1 बाईट, 2 or 4 बाईट्स. ठीक आहे. बुलियन म्हणजे काय, तो स्टोअर काय व्हॅल्यू करतोय, ट्रू और फॉल्स मध्ये तो व्हॅल्यू स्टोअर करतोय. कॅर म्हणजे काय की तो सिंगल कॅरेक्टर, लेटर, नंबर और ASCII व्हॅल्यूज. म्हणजे काय, सिंगल व्हॅल्यू और कॅरेक्टर तो तिथं स्टोअर करतोय. INT मध्ये काय होतं, होल नंबर विदाउट डेसिमल जे असतात ते आपण स्टोअर करतो. आणि फ्लोटमध्ये स्टोअर्स फ्रॅक्शनल नंबर्स कंटेनिंग 1 or more डेसिमल्स. ठीक आहे. सफिशियंट फॉर स्टोअरिंग 6 to 7 डेसिमल डिजिट्स. म्हणजे काय की स्टोअर्स फ्रॅक्शनल नंबर्स तो स्टोअर करतोय कंटेनिंग 1 or more डेसिमल्स, सफिशियंट
फॉर स्टोरिंग 6 to 7 डिजिट्स. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये डेसिमल डिजिट्स जे आहेत ते आपण स्टोअर करू शकतो. आणि डबलमध्ये काय होतं की स्टोअर फ्रॅक्शनल नंबर सेम आहे, सेम कन्सेप्ट आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं काय की कंटेनिंग 1 or more डेसिमल्स सफिशियंट फॉर स्टोरिंग 15 डेसिमल डिजिट्स. जर का 15 डेसिमल डिजिट्स जर का आपल्याला स्टोअर करायचे असतील तर आपण तिथे स्टोअर करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं असेल स्टुडंट्स तुम्हाला? ग्रेट. नाव आपल्याला काय फोकस करायचं आहे की आपल्याला फोकस करायचं आपल्या कोडवरती. तो कोड म्हणजे काय की जसं इथं मी जसं दिलं आहे की त्याच्यामध्ये INT A, INT float B. ठीक आहे, आपण इथं काय केलं आहे, व्हेरिएबल डिक्लेअर केलेत विथ दॅट डेटा टाईप. INT A = 10 असू दे, float B = 3.14 असू दे, char CH = A असू दे, bool flag = true असू दे, cout INT float char वगैरे. ठीक आहे, आणि आपल्याला प्रिंट आउट करायचं रिटर्न 0 आणि आपली जी व्हॅल्यू येणार आहे ती. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट काय की आता तुम्हाला माहिती होतं की व्हेरिएबल आहेत तो म्हणजे काय, एक कंटेनर. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करत होते. बट जी व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करत होते ती व्हॅल्यू कुठल्या डेटा टाईपची, म्हणजे त्याचं टाईप काय, त्याच्यासाठी आपण डेटा टाईप यूज करतो. आता ह्याच्यामध्ये मी एक 34 हा असा व्हॅल्यू स्टोअर केला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये. बट ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला काय डेटा टाईप म्हणतो का? ठीक आहे, ह्याला डेटा टाईप म्हणतो आपण, पण कसला, ह्याचा काय व्हॅल्यू आहे की इंटिजर. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. एकदम सिम्पल मेथोडॉलॉजीज आहेत, अवघड नाही आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय की सिम्पल आपण ह्याचा C++चा कोड जो आहे आपल्या कशाचा डेटा टाईपचा तो समजून घेऊ. ठीक आहे, तो समजून घेऊ की कसा आहे. ओके, आता काय करू आपण एक कोड करू. ठीक आहे, तो कसा करतो ते बघा. आता हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम. होप तुम्हाला दिसत असेल स्क्रीन. युजिंग नेमस्पेस std. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हे 2 लाईन आहे ना स्टुडंट्स, हे लक्षात ठेवायचे. काय हे सेम तेच राहतात. INT मेन. ठीक आहे, यामध्ये आपल्याला आता व्हेरिएबल डिक्लेअर करायचं विथ दॅट डेटा टाईप. ठीक आहे, INT एज = 18. ठीक आहे, 18. सो दॅट आपल्याला इथे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला फ्लोट. ठीक आहे, वेट किती आहे, फॉर एक्झाम्पल सरांचं 50.53 असेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण डेसिमल व्हॅल्यू स्टोअर केली. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅरमध्ये काय करतोय आपण, ग्रेड GREDE ग्रेड आपण सांगतो, कारण तिथं आपल्याला एकच कॅरेक्टर स्टोअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला A ग्रेड भेटला. त्यानंतर आपण बुलियन व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, ती आहे इज पास. ठीक आहे, = ट्रू. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कशामध्ये आउटपुट घेणार आहे, ट्रू और फॉल्समध्ये. ठीक आहे, 1 and 0. आणि डबलमध्ये आपण काय स्टोअर करणार आहे, मोठा डेसिमल स्टोअर करणार आहे. तो स्टोअर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू 3.1423 लाईक दिस. ठीक आहे, आणि आपण इथे स्टोअर केला. ठीक आहे, आता आपण काय करू, हे जे नंबर्स आहेत, हे जी व्हॅल्यू आपण डेसिमलमध्ये स्टोअर केली, त्याच्यानंतर इंटिजरमध्ये स्टोअर केली, स्ट्रिंगमध्ये फ्लोटमध्ये स्टोअर केलेली आहे, तर ह्या सगळ्यांना आपल्याला आता प्रिंट करायचं. तर सिम्पल आपण काय करणार आहे स्टुडंट्स, cout घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू एज इज. ठीक आहे, तुमचा जो एज आहे तो, आणि त्यानंतर तुम्ही \n पण देऊ शकता. ठीक आहे, \n दिलं तर अजून छान दिसेल. ओके, हे झालं. त्यानंतर cout. आता खूप स्टुडंट्स काय म्हणतात की सर आमच्या कॉलेजमध्ये गेट CH वापरतात, voidmain वापरतात, तुम्ही तुमची जी कन्सेप्ट आहे थोडीशी ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. तर स्टुडंट्स ही जी वे आहे लिहिण्याची, कोड लिहिण्याची, C++ लिहिण्याची, तर हा जो कोड असतो हा सगळ्यात इझिएस्ट वे. तुम्हाला थोडंसं कॉम्प्लेक्सिटी नसतील. आता टर्बो C++ मध्ये तुम्हाला जर का
प्रिंट करायच्या असतील किंवा कोड एक्झिक्यूट करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तेच void main आणि ते यूज करावं लागेल get ch. बट मला काय वाटतं, दिस इज द ॲडव्हान्स कन्सेप्ट, दिस इज द ॲडव्हान्स वे टू डू. ठीक आहे, आपल्याला ह्याच्यानंतर जायचं. ठीक आहे, सी आउट इज वेट झालं, त्याच्यानंतर ग्रेड ऑफ द स्टुडंट इज, त्यानंतर आता ग्रेड घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्याच्यामध्ये स्टॅटिक आहे. म्हणजे काय, C++ जी आहे ती स्टॅटिक लँग्वेज आहे, तर थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आहे. द व्हॅल्यू ऑफ पाय इज पाय, सॉरी येस पाय, आणि त्यामध्ये आपण काय करू, बॅकस्लॅश n घेऊ. ठीक आहे, आणि काय करायचं, आपल्याला सगळे व्हॅल्यू आपण तर आउटपुट घेणार आहे. तर आपले जे आन्सर आहे ते 0 गार्बेज व्हॅल्यू प्लस 0 एनी प्रॉब्लेम्स यायला पाहिजे. सो आपण रिटर्न 0 केलेले आहे. आता जो हा कोड आहे तो आपण काय करू, हा जो कोड आहे तर बघू करेक्ट येतोय का नाही. तो काय म्हणतोय की मिसिंग टर्मिनेटिंग कॅरेक्टर. ओके, आपण इथं काय केलंय, इथं आपण फक्त एक कॉमा राहिला आहे आपलं, सॉरी वरचं जे इम्पॉर्टंट आहे ना, सॉरी आपलं काय राहिलंय, ग्रेड कॅरे ग्रेड ए इज इक्वल टू, आपण काय राहिलं आपलं, हे जे एच्या नंतर आपल्याला द्यायचं होतं. सक्सेसफुली एक्झिक्युटेड झालाय. ए इज 18, त्यानंतर वेट जो आहे तुमचा बघा, ए इज 18 म्हणजे सॉरी एज इज 18 आणि वेट इज 55.53. ग्रेड ऑफ द स्टुडंट इज ए, द व्हॅल्यू ऑफ द पाय इज 3.14539. यातून सुट आपलं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं काय की ते आलेलं आहे. सूट जी आहे त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला गॅप दिसतोय प्रॉपर वेमध्ये, ते बघा. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय की क्लिअर दिसतंय, एज इज 18, वेट इज 55.53, ग्रेड ऑफ द स्टुडंट इज ए अँड द व्हॅल्यू ऑफ पाय इज असं. तर ह्याच्याने काय कळतं आपल्याला, डेटा टाईप ते व्हेरिएबल काय आहे, ॲक्च्युली व्हेरिएबल स्टोअर केला आहे, व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आपण तो पण. आता ह्याला आपण ड्राय रन करू. ठीक आहे, ह्या कोडला आपण ड्राय रन करू, म्हणजे एकंदरीत आपण काय केलं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की पहिले 2 लाईन काय आहेत, पहिले 2 लाईन हे स्टँडर्डायझेशन आहे. म्हणजे काय, हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीमची जी लाईन आहे ती पहिली लाईन काय सांगते की ती एक सिम्पल, तो आपण पॅकेज इम्पोर्ट केलं आहे, इम्पोर्ट काय केलं आहे की आय ओ स्ट्रीम इनपुट आउटपुट घेण्यासाठी. ठीक आहे, सी इन सी आउट करण्यासाठी. सेकंड लाईन कशासाठी, स्टँडर्डायझेशनसाठी आहे. म्हणजे काय की सी इन सी आउट जर का करायचं असेल तर. ठीक आहे, थर्ड INT मेन हा बेसिक फंक्शन आहे, मेन फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करावं लागते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, ह्याच्यामध्ये आपण ते बघू आता काय केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केले. ठीक आहे, एज इज इक्वल टू 18, बट त्याच्या आधी आपण काय केलं, INT यूज केलं का, कारण हा जो एज आहे ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केली ती काय आहे, ॲक्च्युली ती एक इंटिजर आहे. सो INT. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लोट. ठीक आहे, सेम वेट, आता वेटचं काय दिलं आहे 58.53. ठीक आहे, तर ह्याच्याने आपल्याला काय समजतं की फ्लोट म्हणजे काय, 58.53 म्हणजे काय, फ्लोट आहे, डेसिमल व्हॅल्यू. ठीक आहे, असं हे करत गेलो आपण. आणि त्यानंतर आपण काय केलं की आपण त्याला प्रिंट केलेत व्हॅल्यू. कसे प्रिंट केलेत, सी आउटच्या मदतीने आपण फक्त प्रिंट केलेत. ओके, व्हॉट इज एज, आणि त्यानंतर आपण प्रिंट केलं. ठीक आहे, सिम्पल. आणि आपण रिटर्न 0 का केली, रिटर्न 0 केली कारण आपल्याला 0 प्रॉब्लेम्स यायला पाहिजे, आपलं कोड सक्सेसफुल झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपण जो ब्रॅकेट आहे तो आपण इथं क्लोज केला. स्टुडंट्स, होप तुम्हाला जो डेटा टाईप्स आहे ते समजले असतील सगळे, त्याचं कोड समजलं असेल, डिफरंट टाईप्स ऑफ डेटा टाईप्स समजल्या असतील, आणि इथपर्यंत खूप इम्पॉर्टंट प्रोग्रेस होता. ठीक आहे,
इथं आपण स्टॉप करू. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ स्टुडंट्स टाईप कम्पॅटेबिलिटी. तोपर्यंत स्टुडंट्स तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करायचं आहे. आणि स्टुडंट्स आपले मेगा ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, त्याची फीज नॉमिनल आहे. आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला पर्सनली 8261884261 ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. ठीक आहे, तिथं रोज आपले गुगल मीटवरती लाईव्ह क्लासेस होतात. 8261884261 या नंबरवरती मेसेज करायचं आहे. आणि लवकरात लवकर तुमचे जे ॲडमिशन आहे, त्या ॲडमिशन प्रोसेस जी आहे तुमची ती ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या, सो दॅट तुमचं जे ऑनलाईन क्लासेसमध्ये डाऊट्स क्लिअर होणार आहेत प्रॉपर वेमध्ये ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे स्टुडंट्स, नंबर 1 अकॅडमी आहे आपली आणि ह्या अकॅडमीमध्ये खूप मुलांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे. सो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांचं ग्रोथ चांगला होतो आहे. ठीक आहे, स्किल्स डेव्हलप होत आहेत, चांगले मार्क्स पण भेटत आहेत. 70/70चं टार्गेट मुलांनी अचीव पण केलं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, तर तुम्हीही अचीव करू शकता. सीट्स लिमिटेड आहे, तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ठीक आहे स्टुडंट्स, तोपर्यंत आपण स्टॉप करू. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टाईप कम्पॅटेबिलिटी समजून घेऊ, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल्स समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे स्टुडंट्स की आपल्याला पॉईंट वाईज समजून घ्यायचे की किती इम्पॉर्टंट आहे किती इम्पॉर्टंट नाही आहे, तरच आपल्याला C++ जो आहे तो इथं समजणार आहे. ठीक आहे, आपण इथं स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.